एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. अक्षय शिंदे प्रकरणात मोठा ट्विस्ट. आईने कोर्टात सांगितलं की आम्हाला केस लढायची नाही. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. आम्हाला केस लढायची नसल्याचं अक्षयच्या कुटुंबियांनी कोर्टात सांगितले. आम्हाला लोकांकडून फार त्रास होतो आहे, आम्हाला धावपळ करायला जमणार नाही असं त्यांनी कोर्टात सांगितलं आहे. दरम्यान कोर्टाने यावेळी त्यांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का अशी विचारणा केली. न्यायालय या प्रकरणी उद्या निर्णय देणार आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबरला एन्काउंटर करण्यात आलेला होता. यानंतर अक्षयच्या आईवडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना अक्षयच्या आईवडिलांनी आपल्याला केस लढायची नसल्याचं म्हटलंय. अक्षय शिंदेची आई अलका अण्णा शिंदे यांनी कोर्टात बोलण्याची परवानगी मागितली. त्यानंतर कोर्ट रूममधून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी त्यांनी आम्हाला केस लढायची नाही असं सांगितलं. अण्णा शिंदे यांनी तीच मागणी केली. लोकांचा खूप त्रास होतो आहे, आम्हाला धावपळ करायला जमत नाही, आमचा मुलगा गेला आहे असं त्यांनी सांगितलं. यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्यांना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का असं विचारलं. त्यावर त्यांनी आमच्यावर कोणाचाही दबाव नाही असं उत्तर दिलं. लक्षात घ्या, कोर्ट के ज्या वेळेस आपण थोडंसं एक स्टेप पुढे येतो, ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात, जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये 5 पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत, ज्या आपण पाहत आहेत, याच्यामुळे एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल, कसं पचवलं जाईल, कसं संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल, याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय. परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की किती जरी केलं तुम्ही काही, तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही. त्याचं कारण असं, ह्या देशात कायद्याचंच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू शकतं. राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही. आणखीन काही विचारायचं काय अपेक्षा आहे आम्हाला? आणखीनही ही फक्त केस अक्षय शिंदे पुरती मर्यादित राहिलेली नाही. हा जो गुन्हा आहे ब्रुटल कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटरमध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी, इट इज नॉट अन ऑफेन्स अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल. हा समाजाविरुद्ध केलेला जघन्य अपराध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार सर्वस्वस्वरी न्यायालयाला आहे. परंतु ह्या केसमध्ये कॉन्स्टिट्यूशनचा जो सेकंड पिलर आहे, ज्याला आपण ब्युरोक्रेट्स म्हणतो, त्या ब्युरोक्रेट्सने स्वतःच न्यायाच्या नावाखाली अन्याय केलेला आहे, त्याचा मर्डर करून, असं माझं स्पष्ट मत आहे. विशेष सरकारी वकिलांनी आज दीड तास युक्तिवाद केला आणि त्यांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की अजून FIR न होण्याची काय कारण आहे. तर त्याबाबत नेमकं कोर्टात काय झालं? जर मॅजिस्ट्रेट रिपोर्ट स्पष्ट आहे आणि हायकोर्टाने सांगितले की संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल कर, ते अजून का होत नाही? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की अक्षय शिंदेचा ज्या वेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस अक्षय शिंदेच्या विरोधात 307चा गुन्हा दाखल केला. दुसऱ्या बाजूने अक्षय शिंदेचा जो मृत्यू झाला त्या संदर्भात ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला. ह्या दोघांचीही चौकशी, एकाची ॲक्सिडेंटल डेथ इन्क्वायरीची चौकशी होईल आणि अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जो FIR त्याचा तपास होईल. या दोघांचेही इन्क्वायरी आणि तपास आपल्या CIDकडे होता. सबसिक्वेंटली ॲज पर द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 196 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास साहेबांकडे याची न्यायिक चौकशी चालली. म्हणजे समजून घ्या, हे 2 चौकशी ज्या आहेत, ADRची आणि तपासाची, ही कुणाकडे आहे? या दोन्ही चौकशा, तपास ह्या आहेत पोलिसांकडे. म्हणजे काय दुसऱ्या पिलरकडे, आणि तिसरा जो होता तो थर्ड पिलरकडे होता, न्यायिक चौकशी. त्याच्यामध्ये ज्या वेळेस फाइंडिंग येते त्यावेळेस FIR दाखल करावी लागते. कारण की तो जो तपासाचं ते सांगत होते, त्या तपासाचं कन्क्लुजन अक्षय शिंदे मयत झाला आहे, त्याचं चार्जशीट होऊ शकतं का? त्याची ट्रायल होऊ शकते का? तर अजिबात नाही. दुसरा जो आहे ADR, त्यांनी जी केस त्याच्यामध्ये दिली होती सरकारी वकिलांनी, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इन्क्वायरी जी ADRची चालू आहे
त्याचं रिझल्ट FIR मध्ये होऊ शकत नाही. सगळं म्हणणं मान्य आहे, पण या सगळ्या प्रकरणामधलं हे सगळ्यात मोठं ट्विस्ट मानलं जात आहे की आज अण्णा शिंदे आणि अलका शिंदे या दोघांनी सुद्धा आम्हाला ही केस लढायची नाही आणि आमच्यावर कोणाचा दबाव नाही, म्हणजे ही भूमिका का घेतली? याचं उत्तर मलाही प्रश्नाचं उत्तर कळत नाहीये. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, जेवढं काही मला समजतंय आपल्या देशामध्ये एक सामाजिक दबाव, कम्युनल दबाव म्हणतात ना, त्या पद्धतीने एक जुनी परंपरा होती सतीची. त्या सतीच्या परंपरेमध्ये पण त्या महिलेला इतकं मानसिकरित्या प्रताडित केलं जायचं का ती महिला पतीच्या चितेवर बसायला तयार व्हायची. आणि सामाजिक दबाव जो असतो, मी डे वन पासून म्हणतो यांना सामाजिक सुरक्षा द्या. डे वन पासून माझी तीच मागणी आहे. कायदेशीर लढाई तर आम्ही लढू. हो, पण तुम्ही परवा सुनावणी झाल्यानंतर त्या दोघंही पालकांना तुमच्या सोबत घेऊन गेले होते आणि तुमच्या सोबतच त्यांना ठेवणार असं तुम्ही याच जागी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं. मग नेमकं काय घडलं? इकडनं आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर त्यांना भाड्याने रूममध्ये ठेवला. डिपॉझिट ठरलं, भाडं ठरलं, सगळं ठरलं, नोकरी ठरली, काय द्यायची, कुठे द्यायची, त्यांना नोकरीवर कोणी ठेवतं तोही प्रॉब्लेम होतो, सॉर्ट आऊट केला. त्यानंतर संध्याकाळी ते मला म्हणाले आमचे भांडेकुंडे जिथे अमुक अमुक ठिकाणी आहे आम्ही तिथून जातो, ते भांडेकुंडे वगैरे घेऊन येतो. त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा घडल्या त्या आता विचाराधीन न्यायालयाच्या, त्या आता लगेच मी तुम्हाला डिस्क्लोज. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बदलापूर.